गरबा दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव। हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारं एक अनोखं नातं। संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदानं साजरे केले जातात। त्याप्रमाणेही यंदाही 2000 सालापासून सातत्यानं मोठ्या प्रमाणात जोशात आणि उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत रघुनाथनगर इथे करण्यात आले। संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2024 याचं यंदाचं 19वं वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिला पारितोषिक 1 लाख, तर बेस्ट ग्रुप डान्स दुसरं पारितोषिक 50,000 आणि बेस्ट ग्रुप डान्स तिसरं पारितोषिक 25,000 आणि बेस्ट ग्रुप डान्स चौथं पारितोषिक 15,000, बेस्ट ग्रुप डान्स 10,000 तसंच 10 उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी 5,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे। बेस्ट फिमेल डान्सर आणि बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देणार असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर्स आणि अनेक बक्षिसं दिली जातील। दररोज बेस्ट फेस फिमेल आणि बेस्ट मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जाणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचं मोफत पासेस उपलब्ध करून दिलेली आहेत, तरी सर्व गरबा रसिकांनी पासेस घ्यावेत असं आवाहन यावेळेला आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केलं। दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात होते आहे। सर्वप्रथम मी ठाण्याच्या सर्व गरबा रसिकांना आणि नागरिकांना उद्या नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर उद्या नवरात्र उत्सव सुरुवात होत असताना उद्या सकाळी आमची प्रार्थना आणि पूजा होणार आहे। उद्या सकाळपासून या नवरात्र उत्सवाला या मंदिरातून चालू होईल। पण यंदा खास करून 19 वर्ष नवरात्र उत्सव आम्ही करतोय, पण यंदा 19वं वर्ष असताना दुर्गा माता ते आज येऊन बसलेली आहे आणि ती तिथेच असल्यामुळे तिची सेवा करण्याची आम्हाला मिळालेली आहे आणि ती करण्याची संधी या वर्षीपासून मिळते आहे। आणि ती करत असताना आपण सर्व ठाण्याच्या दांडिया रसिकांना, मी सगळं महाराष्ट्राच्या रसिकांना उद्यापासून या संकल्प प्रतिष्ठानला आपण सर्वजण याला भेट द्यावी अशी मनाची इच्छा आहे। आणि 19 वर्ष करत असताना आम्ही लोक आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या देशामध्ये हा दांडिया यूट्यूबच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, अदर आपल्या इलेक्ट्रिकच्या माध्यमातून अख्ख्या देशामध्ये पोहोचला। तसंच उद्यापासून हा सुरुवात झाल्यानंतर आपल्या माध्यमातून पुढे जाईल। यावर्षी नवीन स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही टीम आपल्या समोर येते आहे। त्यांनी दहीहंडीमध्ये एवढा मोठा इव्हेंट केला ते आपण आपल्या माध्यमातून बघितलंच आहे, पण यावर्षी त्यांना नवरात्र उत्सव पण आम्ही दिला आहे आणि त्या माध्यमातून ही संपूर्ण टीम त्यांची मला वाटतं नवरात्र उत्सवमध्ये या ठाणे शहरामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सक्सेसफुल करतील। मी रोज त्यांना टीव्हीच्या माध्यमातून हस्तक्षेत्रामध्ये आपण बघत असता, पण ते आज खरंच ओपन परफॉर्मन्स करण्याच्या माध्यमातून जी तयारी झालेली सुरुवात करतील ते आता आणि ते उद्या तुम्हाला उद्यापासून त्यांचा परफॉर्मन्स दिसेलच। आणि या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे हिंदी असेल, मराठी असेल, सर्व कलाकार या मंडळाला भेट देत असतात। हे आपण दरवर्षी बघितलेलंच आहे, तर यावर्षी पण त्याच पद्धतीने हिंदीमधील असतील, मराठीमधले असतील सर्व कलाकार इथे भेट देतील। त्याचबरोबर आमच्या सन्माननीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री आणि आमचे सर्व नेते या मंडळाला भेट देतात।